राज्यात 12 मेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे। यंदाची ही निवडणूक पुण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरू शकते, कारण सर्वच पक्षांनी इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यास पुण्यातून एकाच वेळी 2 ते 3 नवे आमदार विधान परिषदेत झळकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 23 एप्रिल पासून या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे। सुरुवातीला भाजपबद्दल बोलायचं झालं तर इच्छुकांची मोठी यादी आहे। यात पुण्यातून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र यासोबतच वडगाव शहरीतून उमेदवारीपासून वंचित राहिलेले माजी आमदार जगदीश मुळे यांनाही विधान परिषदेत संधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते। यामुळे यांच्याही नावाची प्रचंड चर्चा आहे। भाजपनंतर शिवसेनेकडे असलेल्या 2 जागांपैकी किमान 1 जागा पुण्याला मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचं नाव आघाडीवर असलं तरी रवींद्र धंगेकर, रोहित टिळक यांच्यासह शिंदेंना सुरुवातीपासून साथ देणारे नाना भानगिरे हेही या संपूर्ण प्रक्रियेत जे आहे ते प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ एकच जागा असल्याने सुनील टिंगरे, सुभाष जगताप, दीपक मानकर, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील नाना काटे आणि योगेश बहल यांची नावे आघाडीवर आहेत। तसंच रुपाली पाटील यांनीही मागणी केली असल्यामुळे इथेही इच्छुकांची मोठी यादी पाहायला मिळते। त्यामुळेच आता एकंदरीत अशा प्रकारे पाहायला गेलं तर पुण्यातून एकाच वेळी 2 ते 3 नवे आमदार विधान परिषदेत झळकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यात मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धक्का तंत्र वापरत एखादे नवे अनपेक्षित नाव पुढे करतात। यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यातील संघटनात्मक ताकद कमी झाल्याची चर्चा असताना पक्ष आता पुन्हा पुण्याकडे लक्ष केंद्रित करणार का, या प्रश्नांची उत्तरं आता काही दिवसात मिळतीलच। मात्र कोणता पक्ष पुण्याच्या वाट्याला आमदारकी टाकणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल।